नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं ओपनिंग निगेटिव्ह केलेलं, कारण ग्लोबल क्यूज तसे थोडेफार वीक होते. डाव जोन्स ऑलमोस्ट 800 पॉईंट मायनसमध्ये जाऊन बंद झालेलं, नॅसडॅक 500 पॉईंट मायनसमध्ये आणि एक मोठी मंदी US मार्केटमध्ये काल बघायला मिळाली. त्या अनुषंगानं आज मोस्ट ऑफ द एशियन मार्केट्स ही निगेटिव्ह टेरिटरीमध्ये होते आणि आपण सुद्धा एक 70-80 पॉईंट मायनसमध्येच जे आहे ते ओपन झालेलो. पण बिहार इलेक्शन मी कालही म्हटले की इलेक्शनच्या रिझल्ट्सनुसार मार्केटची थोडी मूव असायला हवी. तसं मॅन्डेट क्लिअर कट BJPला आणि NDA गव्हर्नमेंटला आहे, त्यामुळं सकाळपासूनच ते निकाल होते. पण ग्लोबल मार्केटच्या दबावामुळं मार्केटमध्ये आज एंटायर दिवसभर क्लोजिंग सेशनपर्यंत म्हणजे ऑलमोस्ट 3 वाजेपर्यंत दबाव बघायला मिळाला. शेवटच्या अर्ध्या तासामध्ये एवढा 3 ते 3 वाजून 10 मिनटं या फक्त 10 मिनिटांमध्ये निफ्टी जो आहे तो 100 पॉईंट मायनसवरून जवळपास 60-70 पॉईंट पॉझिटिव्हपर्यंत आलं. म्हणजे 150 पॉईंटची रिकव्हरी लोअर लेवलवरून निफ्टीनं जे आहे ते फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये क्लोजिंगला शेवटच्या अर्ध्या तासामध्ये दिली. आणि एंटायर दिवसभराचं जे काही फॉल होता तो शेवटच्या 10-15 मिनिटांमध्ये रिकवर करून मार्केट जे आहे ते पॉझिटिव्हमध्ये बंद झालं. 30 पॉईंट पॉझिटिव्ह निफ्टी आहे. बँक निफ्टी 100-125 पॉईंट पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे ओव्हरऑल आज मार्केटला दिवसभरामध्ये इन बिटवीन रिकव्हरी होत होती, पण त्याचा उपयोग FIsकडनंच निश्चित मला वाटतं, कारण FIचं सेलिंग परत सुरू झालं आहे. प्रॉफिट बुकिंग होत होतं FIsकडून असं म्हणता येईल. पण क्लोजिंगला चांगलं शॉर्ट कवरिंग निश्चित आलं आहे. ज्या पद्धतीनं मार्केट शार्प 5-10 मिनिटांमध्ये 100-150 पॉईंटची रिकव्हरी दाखवले, तेव्हा मला वाटतं निश्चित मार्केट फर्दर हायर लेवल्सला जाण्यासाठी तयार आहे आणि आणखी हायर लेवल्स आपल्याला नेक्स्ट वीकमध्ये बघायला मिळतील. त्यामुळे ओव्हरऑल NDAच्या जे काही रिझल्ट लागला, इंडियाला क्लिअर मॅन्डेट आलं, त्या मॅन्डेटला चीअर केलं असं म्हणता येईल. इंडियन मार्केटनं क्लोजिंगच्या शेवटच्या 10-15 मिनिटांमध्ये आणि एक पॉझिटिव्ह क्लोज दिला आहे. त्यामुळे ओव्हरऑल नेक्स्ट वीकसाठी ट्रेड करायचं असेल तर आजची जी रिकव्हरी आली 25,800 महत्त्वपूर्ण सपोर्टवरून, ती खूप महत्त्वपूर्ण आहे, कन्सिडरेबल आहे आणि मला वाटते मार्केट नेक्स्ट वीकमध्ये फर्दर हायर लेवल्स जायला काही हरकत नाही. त्यामुळे टेक्निकली निफ्टीला ट्रेड करायचं असेल तर 25,800 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 25,750-800 ही रेंज स्ट्रॉंग सपोर्ट आहे, कारण आज निफ्टी 25,800च्या खाली 25,750च्या आसपास गेलेला. त्यामुळे 25,750-800 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. हायर लेवलला 26,000 पहिला रेजिस्टन्स आहे. 26,000च्या वर मेंटेन राहिला तर 26,100पर्यंत निफ्टी जाऊ शकतो. सोमवारी निफ्टीच्या हायर लेवल्सला रेजिस्टन्स 26,000 आणि 26,100, लोअर लेवलला 25,750 आणि 800 एक स्ट्रॉंग सपोर्ट रेंज आहे, झोन आहे. या अनुषंगानं तुम्ही निफ्टीच्या लेवल्समध्ये ट्रेड करू शकता. बँक निफ्टीमध्ये लाईफ टाईम हायच्या आसपास बंद दिलेला आहे. 58,600च्या वर गेले बँक निफ्टी तर 59,000पर्यंत जाऊ शकतं. चांगली तेजी बँक निफ्टीमध्ये येऊ शकते. 58,500च्या खाली मेंटेन राहिला तर 58,200पर्यंत बँक निफ्टी थोडं खाली येऊ शकतं. बँक निफ्टीमध्ये 58,600च्या वरती नवीन लाईफ टाईम हाय होईल आणि 59,000पर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत. बँक निफ्टीमध्ये 58,500च्या खाली आलं तर 58,200पर्यंत एखादी मायनर डिप बँक निफ्टीमध्ये येऊ शकते. या अनुषंगानं तुम्ही बँक निफ्टीमध्ये ट्रेड करू शकता. आज NSEमध्ये 1,260 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,590 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 31 शेअर्स वाढले, त्या बाजूला 20 शेअर्समध्ये पडझड आहे. वाढणाऱ्या शेअर्सची संख्या आज निफ्टीमध्ये जास्त आहे. NSEमध्ये पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे. सेक्टर इंडिसाइजमध्ये आज फार्मा, FMCG आणि बँक सेक्टरवर चांगली तेजी राहिली, तर IT, ऑटो आणि मेटल सेक्टरवर दबाव राहिला. खास करून IT क्षेत्रावर मॉर्निंगपासूनच थोडा दबाव राहिला, कारण US व्याजदर कपातीचे संकेत थोडे मंदावलेले दिसतात. त्यामुळं US मार्केटही पडलेलं आणि त्याचा परिणाम IT सेक्टरवर झाला. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला, युरोपियन मार्केट्स 1 ते 1.5% मायनस आहेत. डाव फ्युचर्स 150 पॉईंटच्या आसपास मायनस आहे. त्यामुळे ओव्हरऑल जर US मार्केटमध्ये आजही मंदी झाली तर मला वाटतं सोमवारी पण फ्लॅट ओपन होऊ शकतो. पण जर बिहारचं इलेक्शन आणि आजची क्लोजिंगची रिकव्हरी बघितली आणि आज जो डाव जोन्सचा 800 पॉईंटचा फॉलसुद्धा ज्या पद्धतीनं मार्केटनं पचवला आहे, मला वाटते सोमवारी निश्चित आपल्याला एक पॉझिटिव्ह 100-150 पॉईंटची ओपनिंग बघायला काय हरकत नाही. तर बघूया सोमवारी मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.